तर हॅलो गाईज आजचा व्हिडिओ आपला टॉप 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती राहणार आहे. टॉप 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात वगैरे, कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे काय असतात सगळ्या गोष्टी आपल्या आज आपण डिस्कस करणार आहे. सांगणार आहे. ते एक बिगिनर असू दे ट्रेडर किंवा न्यू बिगिनर असू दे नाहीतर ॲडव्हान्स असू दे त्यांना ह्या सगळ्या टॉप 6 ट्रेडिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीतच पाहिजे. जर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही प्रॉफिटेबल होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. सो आपण शिकून घेऊया कशाप्रकारे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात. तर चालू करूया आपला एक नवीन व्हिडिओ, एक नवीन टॉपिकने टॉप 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. तर थोडे कॅन्डल्स आहेत तुम्हाला दाखवून घेतो आधी. त्यानंतर आपण चॅटवरती सगळे कॅन्डल डिस्कस करून घेऊया. तर 6च्या 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण दाखवून घेतो पहिले स्टार्टिंगला आणि त्यानंतर आपण चॅटवरती वगैरे डिस्कस करून घेऊया ह्या सगळ्या पॅटर्न्स वगैरे काय असतील ते सगळ्या गोष्टी. सो पहिलं जर पॅटर्न बघायला गेला तुम्ही, 1 सेकंड फक्त. पहिला पॅटर्न बघायला गेला पहिला कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघायला गेला तर डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल काय असते सगळ्या गोष्टी सांगून ठेवतो की हा आहे आपला पहिला कॅन्डलस्टिक पॅटर्न डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डलला आपण इनडिसिजन कॅन्डल पण बोलू शकतो. जर तुम्ही ही कॅन्डल जर बघायला गेला, ह्या प्रकारच्या कॅन्डल मार्केटमध्ये खूप वेळा होतात. तर ह्या कॅन्डलमध्ये काय झालेलं असतंय, की मार्केट समजा ह्या रेंजमध्ये चालू झालंय, ओके. कॅन्डल ह्या रेंजमध्ये चालू झाल्या. ह्या रेंजपासून मार्केट अपसाइड गेलंय. त्यानंतर मार्केट अपसाइड जाऊन वर सस्टेन झालेलं नाही. त्यानंतर मार्केट जिथून चालू झालं होतं, तिथून खाली गेले. थोडक्यात जिथून कॅन्डल चालू झाली होती, तिथून खाली गेले. तिथं पण मार्केट सस्टेन झालेलं नाही. क्लोजिंग कुठे झाली? जिथं चालू झाली होती, तिथंच क्लोजिंग झाले. थोडक्यात ह्याला आपण बोलू शकतो इनडिसिजन कॅन्डल. थोडक्यात ह्या कॅन्डल ह्याला बोलतात डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. पण ह्याला थोडक्यात आपण इनडिसिजन कॅन्डल पण बोलू शकतो, की अप साइडला पण डिसिजन घेतलेला नाही, डाउन साइडला पण डिसिजन घेतलेला आहे. दोन्ही साइडला पण मार्केटने कुठेही सुद्धा डिसिजन घेतलेला नाही. जिथं कॅन्डल चालू झाली होती तिथं क्लोजिंग झाल्या. सो ह्याला बोलतात डोजी कॅन्डल. थोडक्यात बोलतात इनडिसिजन. दोन्ही साइडला पण डिसिजन घेतलेला नाही आणि दोन्ही साइडला डिसिजन घेतलेला नाही. सो मध्येच क्लोजिंग आलेली आहे. याला बोलतात इनडिसिजन कॅन्डल. जेव्हा पण इनडिसिजन कॅन्डल होते, त्यानंतर थोडक्यात इनडिसिजन कॅन्डल समजा एखादा ट्रेंड चालू आहे आणि इनडिसिजन कॅन्डलमध्ये झाल्या, तर कॅन्डल ट्रेंड बेंड करण्याची पण ताकद ही कॅन्डल ठेवते किंवा ट्रेंड चालू ठेवण्याची ताकद पण ही ठेवते. समजा जर इनडिसिजन कॅन्डल कुठेतरी झाली, ट्रेंड एखादा चालू आहे इनडिसिजन कॅन्डल झाल्या थोडक्यात. तर समजा नेक्स्ट कॅन्डल येणारी जी कॅन्डल आहे, ती जर ह्या रेंजच्या वरती क्लोजिंग बॉडी सोबत झाली, समजा ही रेंज एक आहे, ही एक रेंज आहे. जर अप साइडला समजा क्लोजिंग मिळाली, तर मार्केट अप साइड वगैरे मूव्ह करतं. समजा जर डाउन साइडला वगैरे क्लोजिंग मिळाली, तर मार्केट डाउन साइड क्लोज करतं. समजा मार्केट खालून आले आणि ही कॅन्डल झाल्या आणि अप साइडला क्लोजिंग झाल्या, तर ट्रेंड कंटिन्यू राहतो. आणि समजा मार्केट अप साइडवरून डाउन साइड ट्रेड करत आले आणि ही कॅन्डल आल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल त्याची डाउन साइड क्लोजिंग झाल्या. तर ट्रेंड कंटिन्यू डाउन साइड वगैरे कंटिन्यू होतो. जर समजा डोजी कॅन्डल समजा वरून ट्रेंड चालू आहे कंटिन्यू. असं नाही की फक्त अप साइड आणि डाउन साइडला जर असेल तर ट्रेंड कंटिन्यू करतो. ट्रेंड चेंज पण करण्याचं काम करतो. समजा डोजी कॅन्डल आपली क्रिएट झाल्या आणि एक डाउन साइड वगैरे ट्रेंड चालू होता आणि सपोर्ट लेव्हलवर डोजी कॅन्डल तयार झाल्या. तर त्यानंतर समजा जर अपसाइडची कॅन्डल झाली, तर जो ट्रेंड डाउन साइडला येत होता, तो ट्रेंड कंटिन्यू चेंज होऊन अपसाइड वगैरे मोमेंटम जाऊ शकतो. म्हणजे रिव्हर्सल वगैरे येऊ शकते. सो डोजी कॅन्डलचा हा यूज आहे. थोडक्यात इनडिसिजन कॅन्डल पण बोलतो आपण ह्याला. आणि जर ह्या जर 2 कॅन्डल तुम्ही बघायला गेल्या, तर ह्या 2 कॅन्डल आहेत, ह्या अतिशय इम्पोर्टंट कॅन्डल आहेत. ही जी कॅन्डल आहे, ही एक रेझिस्टन्स लेव्हलवर आली पाहिजे थोडक्यात. ही जी फर्स्ट कॅन्डल तुम्ही बघताय, ह्याला पण आपण डोजी कॅन्डलच बोलतो आणि हे पण एक डोजी कॅन्डलच आहे. बट ही जर कॅन्डल आली एका रेझिस्टन्स लेव्हलला, समजा खालून मार्केटमध्ये मोमेंटम आला आणि रेझिस्टन्सवर ही कॅन्डल आली थोडक्यात, ह्या रेंजची ही कॅन्डल आली. तर नेक्स्ट कॅन्डल नंतर ट्रेंड डाउन साइड वगैरे कन्व्हर्ट करू शकते आज थोडक्यात. ही जर कॅन्डल रेझिस्टन्सवर आली, तर सेलिंग साइडला मूव्ह पुन्हा येऊ शकतोय. जर मार्केट बायिंगला निघालंय आणि एक रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्सवर समजा ही जर कॅन्डल आली, जी फर्स्ट कॅन्डल तुम्ही बघताय, ती जर कॅन्डल इथं आली, तर तिथून डाउन साइड वगैरे ट्रेंड कंटिन्यू होऊ शकते. आणि ही जी कॅन्डल आहे, तुम्ही जी थर्ड कॅन्डल ही बघताय, ही एक सपोर्टवर आली पाहिजे. समजा एक सपोर्ट आहे, वरून मार्केट फॉल होत आले. सपोर्टवर आल्यानंतर तुमची ही कॅन्डल तयार झालेली आहे. ह्याला म्हणतात ड्रॅगन फ्लाय. ड्रॅगन फ्लाय वगैरे चालू म्हणजे सपोर्टवर ड्रॅगन फ्लाय कॅन्डल वगैरे जर आली, हा सपोर्ट आहे वरून समजा सेलिंग चालू आहे आणि सपोर्टवर ड्रॅगन फ्लाय वगैरे कॅन्डल आली आणि तर नेक्स्ट कॅन्डल जर ग्रीन क्लोज झाली तर ट्रेंड चेंज होऊ शकतो अपसाइडचा. जर डाउन ट्रेंड चालू आहे तर चेंज होऊन अपसाइड डायरेक्शनला वगैरे मूव्हमेंट देऊ शकते. थोडक्यात जी डोजी कॅन्डल आहे ही ट्रेंडच्या मध्ये जरी आली तरी अपसाइड डाउन साइड दोन्हीकडे जाऊ शकते. ज्या प्रकारे क्लोजिंग मिळेल. ही जर रेझिस्टन्सवर कॅन्डल आली तर डाउन ट्रेंड कंटिन्यू होऊ शकते. ही जर सपोर्टला कॅन्डल आहे तर अप ट्रेंड कंटिन्यू होऊ शकते. थोडक्यात असं आहे. तर फर्स्ट पॅटर्न आपण बघून घेतलेला आहे. डोजी कॅन्डलचा इंडिसिजन कॅन्डल थोडक्यात बोललं जातं मार्केटच्या ह्याच्यात. आणि हे जे आपण कॅन्डल सगळ्या दाखवतोय, हे जास्त करून सपोर्ट आणि रेझिस्टन्स वरती जास्त वर्क होतं. ही जी मधली कॅन्डल आहे, ही ट्रेंडच्या मध्ये आली तरी चालेल. पण ही जी कॅन्डल आहे, ही रेझिस्टन्सवर आली पाहिजे. ही जी कॅन्डल आहे, ती सपोर्टवर आली पाहिजे.
थोडक्यात सपोर्ट आणि रेझिस्टन्सवर जर आल्या तर 99 टू 90 टू 99% 90 टू 95% चान्सेस आहेत की डाउन साइड ही जर कॅन्डल रेझिस्टन्सवर डाउन साइड मार्केट जाऊ शकते. ही जर कॅन्डल सपोर्टवर आली तर अप साइड मार्केट करू शकते. थोडक्यात फक्त पॅटर्न आता बघून घ्या सगळ्यांनी. थोड्या वेळानंतर आपण डायरेक्ट चार्टवरती डिस्कस करून घेऊया. कशा प्रकारे हे वर्क होतात, काय होते. तर फर्स्ट टॉपिक आपण सांगितलेला आहे. दुसरा कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला दाखवतो. सेकंड जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, तो आहे इन्व्हर्टेड हॅमर व हॅमर. 2 पॅटर्न आहेत. एक आहे हॅमर आणि सेकंड आहे इन्व्हर्टेड हॅमर. ओके. इन्व्हर्टेड हॅमर. थोडक्यात आता ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. इम्पोर्टंट आहेत दोन्ही गोष्टी ह्या. समजा इथे एक सपोर्ट आहे. ओके. हा एक सपोर्ट आहे. सॉरी, हा एक रेझिस्टन्स आहे आणि हा एक सपोर्ट आहे. ओके. तर मार्केटमध्ये काय होतंय, की मार्केट समजा या रेंजमधून वगैरे फॉल होतंय आणि एक रेझिस्टन्स लेव्हल आलेले. रेझिस्टन्स लेव्हलवर कधी पण इन्व्हर्टेड हॅमर जर तयार झाला, थोडक्यात ह्या कॅन्डलला इन्व्हर्टेड हॅमर बोलतात. सगळ्यांनी लक्ष द्या. ही जी कॅन्डल आलेली आहे, ती जी विक जी आहे ती मोठी आहे आणि जी बॉडी क्लोजिंग झालेली आहे ती छोटी झालेली आहे, पण सपोर्टवर क्लोजिंग झालेली आहे. ह्या प्रकारे जेव्हा कॅन्डल तयार होते त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणतात. थोडक्यात हॅमरचा रूप आहे हा. जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर येतो तेव्हा ट्रेंड अपसाइड मूव्हमेंट येतो. जेव्हा हॅमर कॅन्डल येते तेव्हा डाउन साइड वगैरे ट्रेंड येतो. हॅमर आल्यानंतर ना डाउन साइड वगैरे ट्रेंड येऊ शकते थोडक्यात. तर बघू शकता जेव्हा आपण सपोर्ट एक चांगल्या सपोर्टवर जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल येते तेव्हा मार्केट अपसाइड ट्रेंड कंटिन्यू चालू करते. आता इथं जरी बघायला गेलं एक सपोर्ट लेव्हल आहे. ओके. ही एक सपोर्ट लेव्हल सॉरी हा एक रेझिस्टन्स लेव्हल आहे. तर रेझिस्टन्सवर पण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झालेली. सो जर नेक्स्ट कॅन्डल रेड वगैरे क्लोजिंग नाही मिळाली, अपसाइड जर ग्रीन कॅन्डल क्लोज झाली तर ट्रेंड कंटिन्यू होऊ शकते. जर इथे जर एक थोडक्यात ह्या रेंजला जर समजा हॅमर कॅन्डल जर आली असती, इथे हॅमर कॅन्डल, तर ट्रेंड डाउन साइड वगैरे मूव्हमेंट झाली असती. थोडक्यात बघायला गेलं तर आपण. हां, इथं तुम्ही बघू शकताय, की एक हॅमर कॅन्डल आलेली आहे. ही कॅन्डल जी दिसते ही हॅमर कॅन्डल आहे. ही रेझिस्टन्सवर जेव्हा हॅमर कॅन्डल येते, तेव्हा डाउन ट्रेंड चालू होतो. जर बघायला गेला तर ही जी कॅन्डल आलेली आहे हॅमर कॅन्डल, ह्यानंतर डाउन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. रेड कॅन्डल क्लोजिंग नंतर सेकंड कॅन्डल नंतर कन्फर्मेशन मिळालेली आहे आणि डाउन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. आणि ट्रेंड कधी बदललाय जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर सपोर्टवर आलाय तेव्हा. जेव्हा हॅमर रेझिस्टन्सवर येतो तेव्हा डाउन ट्रेंड कंटिन्यू होतो आणि जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर सपोर्टवर येतो, थोडक्यात रेझिस्टन्सला जेव्हा पण हॅमर येतो, तेव्हा डाउन ट्रेंड कंटिन्यू होतो आणि सपोर्टला जेव्हा आपण इन्व्हर्टेड हॅमर येतो, तेव्हा अप ट्रेंड कंटिन्यू होतो थोडक्यात. सो जे पण आपण कॅन्डलस्टिक दाखवतोय आता सध्या, सगळ्या गोष्टी बघून घ्या. ते सगळे सपोर्ट आणि रेझिस्टन्सवर जास्त करून वर्क करतात. ओके. जर समजा आपण एक सपोर्ट लेव्हल, रेझिस्टन्स लेव्हल लावलेली आहे. समजा खाली सपोर्ट लावला, वरून रेझिस्टन्स लावला. तर सगळ्यांनी लक्ष देऊन बघून घ्या, की जास्त करून हे पॅटर्न्स 19% वर्किंग तेव्हाच होतात, जेव्हा एक रेझिस्टन्स किंवा सपोर्ट झोन असतो, त्या टाईमलाच वर्क होतात. सो सगळ्यांनी वेट करून जेव्हा पण रेझिस्टन्स पाशी मार्केट येईल, जेव्हा ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतील, तेव्हा तुम्ही ट्रेड वगैरे प्लॅन करू शकताय थोडक्यात. तर सेकंड पॅटर्न तुम्हाला सांगितलेला आहे आणि हा पण जो पॅटर्न आहे, हा पण ट्रेंडला रिव्हर्सल करण्याचाच हे करतो. समजा डाउन ट्रेंड चालू आहे, तर ही कॅन्डल आली तर समजा अप ट्रेंड चालू आहे, ही कॅन्डल आली तर डाउन ट्रेंडमध्ये कंटिन्यू, ही कॅन्डल आली तर अप ट्रेंडमध्ये कंटिन्यू करू शकते थोडक्यात. जेवढं पण चार्ट पॅटर्न म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नची सांगतोय, सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न सपोर्ट आणि रेझिस्टन्सवरच काम करतात. सो सगळ्यांनी लक्ष ठेवून बघून घ्या एकदा व्हिडिओला पूर्णपणे. तर सेकंड जर बघायला गेलं तर आपण हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर सांगितलेलं आहे. थर्ड सगळ्यात एक इम्पोर्टंट आहे थर्ड पॅटर्न. जर बघायला गेलो तर बुलिश इन्गल्फिंग पॅटर्न, बेअरिश इन्गल्फिंग पॅटर्न. इन्गल्फिंग पॅटर्न म्हणजे काय असते? तर जाणून घ्या. हा सगळ्यात इम्पोर्टंट आहे हा. हा जो पॅटर्न आहे, हा पण सगळ्यात इम्पोर्टंटच पॅटर्न आहे. हा भरपूर वेळा चार्टवरती आपल्याला रोज डेली चार्टवरती हा दिसून येतो. सगळ्यांनी बघून घ्या. ही बुलिश इन्गल्फिंग पॅटर्न जर येणार असेल, तर एक रेड कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल आली पाहिजे. ओके. आणि जी रेड कॅन्डलची बॉडी आहे, त्याच्यापेक्षा जी ग्रीन कॅन्डल आहे, तिची बॉडी मोठी पाहिजे. म्हणजे जास्त पाहिजे. थोडक्यात समजा ही कॅन्डल रेडमध्ये क्लोज झालेली आहे आणि नेक्स्ट कॅन्डलची बॉडी जर ह्या कॅन्डलपेक्षा जास्त क्लोजिंग मिळाली अपसाइड डायरेक्शनला, तर याला म्हणतात बुलिश इन्गल्फिंग कॅन्डल. ह्यानंतर आपण ह्या रेंजचा वगैरे स्टॉप लॉस लावू शकतो. समजा डाउन ट्रेंड चालू आहे. तिथे एक सपोर्ट आणि सपोर्टवर ही कॅन्डल क्रिएट झाल्या. तर आपण ह्या रेंजचा वगैरे स्टॉप लॉस लावून अपसाइडसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो ह्या क्लोजिंग नंतर. मार्केट अपसाइडच मूव्ह करणार. आणि बेअरिश इन्गल्फिंग पॅटर्न म्हणजे काय? की फर्स्ट कॅन्डल ग्रीन आली पाहिजे आणि सेकंड कॅन्डल रेड आली पाहिजे. ज्या बॉडी आहेत, ग्रीन कॅन्डलची बॉडी थोडीशी कमी पाहिजे, जे सेकंड कॅन्डल येणार आहे त्यापेक्षा. म्हणजे सेकंड कॅन्डलची जास्त बॉडी आली पाहिजे फर्स्ट कॅन्डलपेक्षा. थोडक्यात इथं जो पॅटर्न आहे तोच इथं आहे. फक्त उलट्या बाजूला आहे, की फर्स्ट कॅन्डल इथं रेड, सेकंड कॅन्डल ग्रीन आली पाहिजे. थोडक्यात इथं फर्स्ट कॅन्डल ग्रीन आणि सेकंड कॅन्डल रेड आली पाहिजे. आणि रेड कॅन्डल येताना ही जी कॅन्डल आलेली आहे, हा याचा रूल फक्त एवढाच आहे, की त्याच्या आधीची जी कॅन्डल ग्रीन आलेली आहे, त्यापेक्षा मोठी कॅन्डल इथं जनरेट झाली पाहिजे. म्हणजे जी बॉडी आहे ती ह्या कॅन्डलपेक्षा मोठी आली पाहिजे.
तर ट्रेंड चेंज होण्याचं काम करतं. थोडक्यात आपण सगळे जे पॅटर्न्स दाखवतो ते ट्रेंड चेंज करण्याचे काम करण्यासाठी आपण दाखवतो, की ट्रेंड एखादा अपसाइड निघालेला आहे, तर इथं ही कॅन्डल पॅटर्न झालेला आहे, तर डाउन साइड ट्रेड कंटिन्यू होऊ शकतोय. समजा डाउन ट्रेंड चालू आहे, इथं ती कॅन्डल पॅटर्न आलेला आहे, तर अपसाइड ट्रेड प्लॅन करू शकतोय आपण. सगळे जे प्लॅन सांगतोय ते सपोर्ट रेझिस्टन्स वरतीच वर्क होतात. कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगतोय ते बघून घ्या एकदा. तर ह्या प्रकारचे हे सगळे बघून घ्या आता तुम्ही. थोड्या वेळाने आपण पूर्ण चार्टवरतीच डिस्कशन करून घेऊया. चार्टवरती सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत, कशा प्रकारे होतात, काय होते ते. तर हा जो होता थर्ड आपण जो तुम्हाला सांगितलेला कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्याला बोलतात बुलिश सिंगल फिंग पॅटर्न आणि बेअरिश सिंगल फिंग पॅटर्न. ओके. हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला मी चार्टवरती वगैरे दाखवतो. फक्त 1 मिनिटं. अजून एक 3 आहेत. 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डिस्कस करूया. त्यानंतर आपण चार्टवरती जाऊया. तर चौथा जर बघायला गेलो, तर इव्हनिंग स्टार अँड मॉर्निंग स्टार. ओके. हा पण इम्पोर्टंट आहे. इव्हनिंग अँड मॉर्निंग स्टार पण 1 सेकंड फक्त. हा पण इम्पोर्टंट टॉपिक आहे. इव्हनिंग स्टार कॅन्डल आणि मॉर्निंग स्टार कॅन्डल काय असते सगळ्या गोष्टी समजून सांगतो. इव्हनिंग स्टार कॅन्डल कशी जनरेट होते, तर ह्या प्रकारे होते. एक इव्हनिंग स्टार कॅन्डल दाखवतो प्रयत्न करून ड्रॉ करण्याचा. ही झाली इव्हनिंग स्टार कॅन्डल आणि मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न कसा असतोय, की थोडक्यात ह्या प्रकारे. थोडक्यात हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर सारखाच सेम असतंय इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार थोडक्यात. जेव्हा पण इव्हनिंग स्टार होते, एखादा ट्रेड कंटिन्यू निघालेला आहे अपसाइड, अपसाइड, अपसाइड. जेव्हा पण इव्हनिंग स्टार कॅन्डल येते, त्यानंतर जर समोरची कॅन्डल समजा इव्हनिंग स्टार कॅन्डल आलेली आहे आणि त्याच्यानंतरची कॅन्डल जर ह्या रेंजच्या खाली क्लोज झालेली आहे, तर मग डाऊन ट्रेंड कंटिन्यू होण्याचा चान्सेस भरपूर असते. डाऊन ट्रेंड कंटिन्यू होतो. समजा अप ट्रेंड चालू आहे, तर त्यानंतर डाऊन ट्रेंड वगैरे येऊ शकतो. थोडक्यात ही कॅन्डल स्टिक पॅटर्न काही दाखवते आपल्याला. थोडक्यात जरा झूम करून सांगतो. की बायर्सने ट्राय केलंय अपसाइड प्राइसला न्यायचं. बट सेलर्सने ट्रॅप केलेला आहे सगळ्या बायर्सना आणि ही वीक जी बनवलेली आहे, ही खूप मोठी वीक बनवलेली आहे. ही वीक बनवलेली आहे. जिथून कॅन्डल चालू झालेली तिथंच कॅन्डल इन क्लोज झालेली आहे. सो बायिंग प्रेशर कमी झालेला आहे थोडक्यात. सो सेलिंग इथून कंटिन्यू होऊ शकते. हे इव्हनिंग स्टार कॅन्डल आपल्याला दाखवतं आणि जे मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे, त्यात काय दाखवतंय की सेलिंग कंटिन्यू येत होती. सेलिंगचा प्रयत्न केलेला आहे. बट सेलर इथं पूर्णपणे ट्रॅप झालेत. एक सपोर्ट लेव्हलला सेलर ट्रॅप झालेत आणि एक मोठी वीक तयार झालेली आहे आणि त्यानंतर एक मॉर्निंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे. आणि जेव्हा पण मॉर्निंग स्टार कॅन्डल होती त्यानंतर जर वरती क्लोजिंग मिळाली चांगली कॅन्डलची, तर अपसाइड ट्रेंड कंटिन्यू होतो थोडक्यात. थोडक्यात हॅमर पण आणि इन्व्हर्टेड हॅमर ज्या प्रकारे असतं, तर त्या प्रकारे इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार कॅन्डल असतात. ट्रेंडला चेंज करण्याचं काम करतात. थोडक्यात हा जो रेझिस्टन्स लेव्हल आहे, 1 सेकंड खूप मोठं झालं 1 सेकंड. जर बघायला गेलो आपण, हा एक रेझिस्टन्स लेव्हल आहे, हा एक सपोर्ट लेव्हल आहे. ओके. जर रेझिस्टन्स लेव्हलला जर इव्हनिंग स्टार कॅन्डल आली, तर ट्रेंड कंटिन्यू डाउन साइड जातं आणि सपोर्ट लेव्हलला जर मॉर्निंग स्टार कॅन्डल आली, तर ट्रेंड अपसाइड ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट होतो थोडक्यात. फक्त इन्व्हर्टेड या प्रकारे इन्व्हर्टेड हॅमर वगैरे असतात आणि आपण जे घेतलं मगाशी बघून इन्व्हर्टेड हॅमर आणि हॅमर कॅन्डल हे सेम आहेत. सेमच वर्क करतात. थोडंसं ह्या पण कॅन्डल तयार होतात थोडक्यात. बघून घेऊया अजून कोणता कोणता पॅटर्न आहे. अजून 5वा जो आहे तो आपण डिस्कस करून घेऊया 1 सेकंड. पिन बार कॅन्डल्स ओके. जो आपला 5वा टॉपिक आहे तो पिन बार कॅन्डल्स आहे. सो पिन बार कॅन्डल्स ॲक्चुअली काय असतात सगळ्या गोष्टी सांगून ठेवतो तुम्हाला. पिन बार कॅन्डल्स पिन बार कॅन्डलमध्ये काय होतं सेम ज्या प्रकारे आता आपण इव्हनिंग स्टार वगैरे सगळ्या बघितल्या सेम पॅटर्न तसेच असतात. थोडक्यात ह्याला बोलतात पिन बार की लाँग वीक आणि स्मॉल बॉडी आणि खाली जर स्मॉल वीक आला तर याला बोलतात पिन बार कॅन्डल. जिथं पण पिन बार कॅन्डल येते तिथून एकदा मार्केट रेडमध्ये आलं तर डाउन साइड ट्रेड कंटिन्यू होतं. जर पिन बार कॅन्डल ह्या प्रकारे जर सपोर्टवर आली तर अप साइड वगैरे ट्रेड कंटिन्यू होतं पिन बार कॅन्डल आल्यानंतर. पिन बार कॅन्डल आल्यानंतर तुम्ही या रेंजचा एसएल ठेवून तुम्ही इथून ट्रेड प्लॅन करू शकता नेक्स्ट कॅन्डलसाठी. थोडक्यात. पिन बार कॅन्डल ह्या प्रकारे पण येतात. हे जे उलट आहे, हे ह्या प्रकारे येते. जर ह्या प्रकारे पिन बार कॅन्डल आली, तर डाउन ट्रेंड येऊ शकते. त्या प्रकारे आली, तर अप ट्रेंड वगैरे येऊ शकते. सो 5वा कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून घेतलेला आहे. आपण चार्टवर पण डिस्कस करूया. 2 मिनिटं सगळ्यांनी व्हिडिओमध्ये आपण राहूया. आणि 6वा जो सगळ्यात इम्पोर्टंट आपण डेली यूज करतो, तो एक पॅटर्न तुम्हाला दाखवून देतो एकदा. मदर कॅन्डल पॅटर्न आपण जो यूज करतो दर टाईमला, तो एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, की मदर कॅन्डल पॅटर्न वगैरे कशाप्रकारे यूज होतो, काय होतं ते सगळ्या गोष्टी सांगतो. मदर कॅन्डल पॅटर्न म्हणजे थ्री सोल्जर कॅन्डल पॅटर्न म्हणजे काय सांगतो, की 3 कॅन्डल एकसारखे आलेत, यायला लागले. 3 कॅन्डल आलेत. ओके. या रेंजपासून 3 कॅन्डल आलेत. डाउन साइड रेड, 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 रेड. त्यानंतर जर एखादी कॅन्डल मदर आली, म्हणजे 3 सोल्जरला एकच टॅकल करता मदर कॅन्डल जर आली, तर मदर कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून नेक्स्ट कॅन्डल अपसाइडसाठी मोमेंटम देऊ शकते. त्यातून ट्रेंड चेंज चेंज होऊ शकते थोडक्यात. या प्रकारे मदर कॅन्डल वगैरे
आपण यूज करतो दर टाईमचा आपलं हे आहे. तर मदर कॅन्डल वगैरे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे येतात, की जर तुम्ही बघायला गेलात चार्टवरती, इझी प्रकारे सांगतो. ही जी एक कॅन्डल आल्या, सेकंड कॅन्डल आल्या आणि ही थर्ड कॅन्डल आली. ह्या ज्या 3 कॅन्डल झाल्यात, हे 3 सोल्जर पॅटर्न तयार झालाय. ओके. 3 कॅन्डल आलेत. ओके. 3 कॅन्डल एकसारखे सोल्जर आलेले आहेत आणि 3 कॅन्डल आल्यानंतर ही जी कॅन्डल आलेली आहे, ही मदर कॅन्डल आहे. थोडक्यात जेव्हा 3 कॅन्डल येतात आणि एकच कॅन्डल त्या 3 कॅन्डलला टॅकल करते, तेव्हा मदर कॅन्डल पॅटर्न तयार होतो. मदर कॅन्डल आल्यानंतर स्टॉप लॉस या रेंजचा लावून आपण अप ट्रेंडसाठी वगैरे ट्रेड प्लॅन करू शकतो. बघू शकताय तुम्ही मदर कॅन्डल आल्यानंतर ना अपसाईड वगैरे मोमेंटम झालेला आहे चांगल्या प्रकारे. आणि अजून इथे एक अजून आपल्याला पॅटर्न दिसतोय. हे जो आपण पहिले स्टार्टिंगलाच जो आपण चार्ट पॅटर्न बघितलेला डोजी कॅन्डलचा, थोडक्यात डोजी कॅन्डलचा जो आपण बघितला होता इनडिसिजन कॅन्डल ज्या गोष्टी ज्याला आपण बोलत होतो, तो पण इथं थोडक्यात कॅन्डल पॅटर्न स्टिक दिसतोय आपल्याला, कॅन्डल स्टिक पॅटर्न दिसतोय, की डोजी इथं झालेली आहे. नेक्स्ट कॅन्डल खाली ह्या रेंजच्या खाली क्लोज झालेले आहे. सो इथून खाली ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे थोडक्यात. जरी छोटा असेल तर 1:1, 1:2 चा टार्गेट तुम्ही बघू शकता इथे. डोजी वगैरे झाल्यानंतर. डोजी वगैरे मध्ये कुठं पण येऊ शकते. हे बघा म्हणजे शूटिंग. ही आल्या मॉर्निंग स्टार वगैरे. इव्हनिंग स्टार ही इव्हनिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे इथं. इथं जर तुम्ही बघायला गेला तर इव्हनिंग स्टार कॅन्डल तयार झाली. इव्हनिंग स्टार नंतर डाउन साइड मार्केट आलेला आहे. सो आपण प्रिडिक्ट करू शकतो. जास्त करून आपण सपोर्ट रेझिस्टन्स वरच बघितलं पाहिजे. बघूया 1 मिनिट. छोटा चार्ट करून थोडंसं सपोर्ट रेझिस्टन्स वर आपण बघूया. सपोर्ट रेझिस्टन्स वर कोणत्या कॅन्डल वगैरे तयार झाल्यात. ओके. जर हे बघायला गेलात तुम्ही, तर हॅमर कॅन्डल वगैरे इथं तयार झालेलं आहे. ही जी हॅमर कॅन्डल इथं तयार झालेली आहे दिसते का? इथून हे कॅन्डल आल्यानंतर अप ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. आणि ही जी कॅन्डल आलेली आहे ही इव्हनिंग स्टार कॅन्डल आलेली आहे. इव्हनिंग स्टार कॅन्डल आल्यानंतर डाउन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. थोडक्यात इझी कॅन्डल बघायसाठी सगळ्या सेमच असतात थोडक्यात बघायला गेला तर इथं पण ते कॅन्डल तयार झालेले आहे बघा एकदा. जेव्हा पण या रेंजला वगैरे इथे एक सपोर्ट घेत नेकलाईनचा. जेव्हा पण सपोर्टवर कॅन्डल ती तयार होते. अपसाईड वगैरे ट्रेड स्कॅल्पिंगसाठी वगैरे मोमेंटम देऊ शकते. वगैरे तुम्ही बघू शकता. जे पॅटर्न्स आपण दाखवलेले आहेत मगापासून. ईगल फिंगचा पण एक पॅटर्न दाखवून घेतो तुम्हाला. ईगल फिंग वगैरे कसे वर्क करते कॅन्डल सगळ्या गोष्टी दाखवून देतो. इथं जर बघायला गेला तर इनडिसिजन कॅन्डल तयार झालेले आहे सपोर्टवर. जेव्हा पण मार्केटवर सपोर्टवरती इनडिसिजन वगैरे कॅन्डल तयार होते. नेक्स्ट कॅन्डल जर ग्रीन साइडला क्लोजिंग झाली तर अप ट्रेंड कंटिन्यू जर डाउन साइडला वगैरे क्लोजिंग झाली तर डाउन ट्रेंड कंटिन्यू होतो थोडक्यात बघायला गेलो तर. ईगल वगैरे कशा प्रकारे वर्क होते जरा सांगून घेतो. 1 मिनिट फक्त ईगल कॅन्डलस्टिक पॅटर्न ओके इथं. ईगल हां, इथे एक गल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे बघा इथे बघू शकता. की हा एक सपोर्ट आहे. फर्स्ट कॅन्डल फर्स्ट कॅन्डल जर बघायला गेला तर रेड कॅन्डल बारकी आहे आणि सेकंड कॅन्डल जर बघायला गेला ग्रीन कॅन्डल मोठे. तर ह्या प्रकारे मार्केट डाउन ट्रेंड कंटिन्यू करत आला होता. ही ग्रीन कॅन्डल आल्यानंतर अप ट्रेंड कंटिन्यू झालाय थोडक्यात. जेव्हा पण सपोर्टवर ह्या प्रकारे कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो, तर अपसाईड जातो. समजा जर अपसाईड मूव्हमेंट आहे तिथे जर कन्व्हर्ट झाला तर डाउन साइड मूव्हमेंट येते वगैरे. ह्या प्रकारे मार्केट रन होतं. जर बघायला गेला ईगल्फिंगचा वगैरे आता फोटो होता तो आपण दाखवूया. थोडक्यात ईगल्फिंग वगैरे कॅन्डलस्टिक पॅटर्न काय कशाप्रकारे आहे दाखवून घेतो एकदा. बघू शकताय. हा जो फर्स्ट पॅटर्न तुम्हाला दिसतोय हा, तो सेम टू सेम आता चार्टवरती इथं दिसतोय तुम्हाला. त्या रेंजमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला सेम टू सेम तोच पॅटर्न इथं झालेला आहे क्रिएट झालेला आहे. त्यामुळे इथून अप ट्रेंड वगैरे कंटिन्यू झालाय. वर जर रेझिस्टन्सवर हा जर पॅटर्न दिसला आपल्याला कुठे, बघूया आपण दिसतोय का? रेझिस्टन्सवर वगैरे झाला तर डाउन ट्रेंड वगैरे कंटिन्यू होते. थोडक्यात इथं पण रेझिस्टन्सवर एक पॅटर्न कंटिन्यू झालेला आहे तसा. एवढा पण ही नाही, बट हा एक रेझिस्टन्स लेव्हल आहे. फर्स्ट कॅन्डल ही ग्रीन आहे आणि सेकंड कॅन्डल रेड आहे. मोठी बॉडी आहे रेड कॅन्डलची. सो सेलिंग कंटिन्यू झालेली आहे बघू शकताय तुम्ही. इगल्फिंगला. जर रेझिस्टन्सवर आलं तर सेलिंग होते, सपोर्टवर आलं तर बायिंग होते थोडक्यात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. इथं पण इगल्फिंग वगैरे कॅन्डल तयार झालेले आहे बघा. की फर्स्ट कॅन्डल जी दिसते तुम्हाला, ही फर्स्ट कॅन्डल रेड बारकी आहे, सेकंड कॅन्डल ग्रीन आहे. तर याला बोलतात बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. ह्यानंतर मार्केट अपसाइड कंटिन्यू मूव्हमेंट देत गेलेलं आहे. तर तुम्ही ह्या कॅन्डलसाठी इथं एक एस-एल लावू शकताय आणि इथून ट्रेड कंटिन्यू अपसाइडसाठी वगैरे ट्रेड प्लॅन करू शकताय थोडक्यात. इनडिसिजन कॅन्डल तुम्हाला सांगितले सगळ्यात इम्पॉर्टंट एक इनडिसिजन कॅन्डल आहे. इनडिसिजन कॅन्डल झाल्यानंतर जर खाली क्लोजिंग मिळाली तर डाउन ट्रेंड होतं. तर इथूनच अपसाइड वगैरे कॅन्डल क्लोजिंग झाले असतं तर इथूनच अपसाइड वगैरे मोमेंटम आला असता डायरेक्ट. अजून कुठे पॅटर्न दिसतात का आपण एकदा चेक करून घेऊया. भरपूर चार्ट पॅटर्न्स वगैरे दिसतात आपल्याला. ज्या प्रकारे इथं ही कॅन्डल हे झालेले आहे. 1 मिनिट. ही जी कॅन्डल झाली इन्व्हर्टेड हॅमर ओके. इन्व्हर्टेड हॅमर जो झालेला आहे, तो आपल्याला इथे दिसतोय इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे किंवा इथं पण दिसतोय इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे. अपसाइड मूव्हमेंट इथून मी दिसतोय आपल्याला. जेव्हा पण इन्व्हर्टेड हॅमर वगैरे तयार होते. 1 सेकंड.
जेव्हा पण इन्व्हर्टेड हॅमर वगैरे तयार होतं इथून अपसाइड वगैरे मोमेंटम येते. इथं पण इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे. अपसाइड वगैरे मूव्हमेंट गेलेली आहे. 1:2 चा वगैरे टार्गेट ठेवू शकताय तुम्ही. ज्या प्रकारे एस-एल बनतोय 1:2 वगैरे इझिली टार्गेट वगैरे मिळतात. अजून जर बघायला गेलं तर इथं पण पॅटर्न तयार झालेला आहे. हे जर तुम्ही कॅन्डल बघायला गेला तर इथं पण पॅटर्न तयार झालेला आहे. इथं पण हॅमर कॅन्डल तयार पॅटर्न झालेला आहे. यानंतर बायिंग साइड वगैरे कंटिन्यू झालेले आहे. सो हे सगळे पॅटर्न्स 90% वर्किंगमध्ये येतात सगळे. फक्त सपोर्टवरती आणि रेझिस्टन्सवरती जर पॅटर्न्स येत असेल, तर तुम्ही बघू शकता सपोर्ट आणि रेझिस्टन्स पाहिजे फक्त. हा एक सपोर्ट आहे. सपोर्टवर जर समजा कॅन्डलस्टिक पॅटर्न त्या प्रकारे झालेला आहे, तर 100% ते वर्किंग वगैरे होतं. इथं पण बघू शकता सपोर्टवरती हा इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे. इथून एक बायिंग अपसाइड मोमेंटमध्ये आलेले आहे. तर ह्या प्रकारे सगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वगैरे वर्क होतात. एक मदर कॅन्डलचं एक लास्ट एक्झाम्पल दाखवतो. थोडा मोठा व्हिडिओ होता. एक मदर कॅन्डलचं एक एक्झाम्पल दाखवून देतो तुम्हाला. मदर कॅन्डल वगैरे कशाप्रकारे यूज होते वगैरे काय ते. तर दिसतंय आपल्याला इथे एक मदर कॅन्डल वगैरे पॅटर्न तयार झालेला आहे, की 3 सोल्जर पॅटर्न तयार झालेला आहे. ओके. 3 सोल्जर जेव्हा येतात, 1 सोल्जर, 2 सोल्जर, 3 सोल्जर. 3 सोल्जरला टॅकल करण्यासाठी एकच मदर कॅन्डल वगैरे आलेली आहे. जेव्हा पण एक मदर कॅन्डल येते, आपण ह्या रेंजचा एस लावून नंतर अप ट्रेंड वगैरे कंटिन्यू करू शकतो. तुम्ही बघू शकता इथून एक अप ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. सपोर्टवरती मार्केट असेल तर मदर कॅन्डल वगैरे भरपूर युजफुल आहेत. हा एक सपोर्ट रेंज आहे. इथं 3 सोल्जर पॅटर्न तयार झालेला आहे. त्यानंतर मदर कॅन्डल आलेले. मदर कॅन्डल आल्यानंतर अप ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. इथं पण बघू शकता 1, 2, 3 सोल्जर पॅटर्न कंटिन्यू आलेला आहे. त्यानंतर मदर कॅन्डल आले. इथून अप ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. थोडक्यात 1:1, 1:2 चा वगैरे टार्गेट ठेवून तुम्ही हे करू शकताय ट्रेड. जोपर्यंत मदर कॅन्डल येत नाही तोपर्यंत ट्रेड घेत जाऊ नका. ज्या टाईमला मदर कॅन्डल येईल त्यानंतर तुम्ही ट्रेड वगैरे प्लॅन करू शकताय, घेऊ शकताय. थोडक्यात 3 कॅन्डलला टॅकल करायसाठी जर 1 कॅन्डल आली, तर थोडक्यात त्याला मदर कॅन्डल बोलतात. 3 सोल्जर पॅटर्न त्याला बोलतात. 3 ब्लॅक क्रो पॅटर्न पण बोलतात. भरपूर गोष्टी आहेत त्याला बोलायसाठी. ज्या गोष्टी आपण समजवलेल्या आहेत सपोर्ट अँड रेझिस्टन्स वरती, की असे कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे वर्क करतात. तर सगळ्या ह्या गोष्टी आहेत. ह्याच इम्पोर्टंट वगैरे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. ह्या सगळ्या वर्किंग होतात. सो तुम्ही ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलला खाली सबस्क्राईब करून घ्या. रोज आपण एक नवीन-नवीन टॉपिकवर व्हिडिओ आता अपलोड करणार आहे डेली. नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल चार्ट पॅटर्न्स काय असतात वगैरे. चार्ट पॅटर्नवर आपला व्हिडिओ असणार आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्या चार्ट पॅटर्न्सवर असणार आहे. जे 5 चार्ट पॅटर्न रोज आपण डेली यूज करतोय ट्रेड घेताना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत चार्ट पॅटर्नवरती. तर या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.